नमस्कार मैत्रिणींनो, आज एक हाय प्रोटीन रेसिपी तुम्हाला दाखवते. दिसायला थोडी वेगळी आहे पण चवीला अतिशय उत्कृष्ट आणि म्हणजे कंटेंट पण खूप त्याचं हाय प्रोटीन असतं. तर ती अशी आहे, नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी इथे घेतलं आहे कुळीदाचं पीठ, लाल मिरच्या, लसूण, कोथिंबीर, दाण्याचं कूट, हिंग, मीठ आणि जिरं. ह्या करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की याच्यामध्ये हिंग, जिरं आणि लसूण हा भरपूर वापरायचा, कारण हे पीठ जरा चवीला उग्र असतं आणि पचायलाही थोडंसं जड असतं. म्हणून याच्यामध्ये हिंग, जिरं आणि लसणाचा वापर भरपूर करायचा. तर 1 वाटी हे कुळीदाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यासाठी या 10-15 लाल मिरच्या, 1-2 गड्डी लसूण, 3-4 चमचे जिरं आणि कोथिंबीर हे घेतले. आता हे बघा, याच्यामध्ये मी हिंग घातला, भरपूर 1 चमचा भरून हिंग घातला पिठामध्ये. चिरलेली कोथिंबीर घातली आणि जे वाटण मिक्सरच्या भांड्यात घेतलं होतं त्याला मी पाणी घालून वाटलं होतं. तर ते वाटण आता याच्यामध्ये टाकायचं. 2 चमचे तेल घालायचं, जेणेकरून ते मुटकुळे असे छान असे खुशखुशीत येतात आणि चवीला पण छान लागतात आणि कोरडेपणा पण जाणवत नाही. आणि आता हे तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घालते मी. ते सगळं घालून घ्यायचं. थोडंसं 1-2 चमचे राहू द्यायचं की जे त्याचं पाणी आपण ग्रेव्ही तयार करतो त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर हे सगळं याच्यामध्ये घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं छान. याच्यामध्ये पाणी शक्यतो पहिल्यांदा घालायचंच नाही, कारण हे पीठ घट्ट मळावं लागतं, कारण याचे आपल्याला शेंगोळे करावे लागतात पोळपाटावर लाटून. त्याच्यामुळे जेवढं घट्ट पीठ असेल तेवढे बारीक शेंगोळे घडता येतात आणि जेवढे बारीक शेंगोळे केले तेवढे ते छान शिजतात आणि चवीला खूप छान लागतात. तर बघा, या पद्धतीने पीठ मळून घेतलं मी. 1 थेंबर पण पाणी घातलं नाही, तेवढ्या याच्या पेस्टमध्येच हे छान असं पीठ मळलं गेलं. तर छान असं हे पीठ मळून घ्यायचं. थोडंसं तेलाचा हात लावून एक 5-7 मिनटं झाकून ठेवायचं. हे जे पाणी आहे ते भांडं धुतल्याचं हे पाणी जे ग्रेव्हीसाठी वापरू. तर हे बघा, ह्या पद्धतीने पोळपाटावर सगळं पीठ एकत्र करायचं आणि छोटे छोटे गोळे घ्यायचे. हाताला तेल लावायचं आणि छान असे बारीक, म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य आहे बारीक करणं तेवढं, कारण जेवढे बारीक कराल तेवढे चवीला छान लागतात. ते मधनं एकसारखे शिजतात पण आणि त्याची ग्रेव्ही पण खूप छान येते. आणि हे पीठ असं वातड असतं, म्हणजे विरघळत नाही हे शेंगोळे, त्याच्यामुळे करायला पण सोपे असतात. तर छान असे बारीक बारीक छान असे सगळे घडवून घ्यायचे. ही एक हाय प्रोटीन रेसिपी आहे आणि ट्रॅडिशनल रेसिपी आहे. करायला वेळ लागतो पण खायला तितकीच महत्त्वाची आणि उत्कृष्ट. आणि लाल मिरच्या, लसूण, जिरं, हिंग याच्यामुळे चव पण खूप छान लागते खायला. आणि ही जनरली गावखेड्यांमध्ये बनवली जाते. आणि थंडीच्या दिवसामध्ये हे जे कुळीद होते पूर्वी, ते गाई म्हशींना, ढोरांना द्यायचे, कारण याच्यामध्ये स्ट्रेंथ भरपूर असते बॉडीला मिळणारी. तर जी कामकरी बैलं असायची त्यांच्यासाठी रात्रीचं हे भिजवून ठेवायचं पीठ आणि सकाळी त्यांना पहाटे पहाटे खायला द्यायचं. तर आता माणसालाही प्रोटीनची गरज पडायला लागली आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या भरडधान्य आहेत त्याच्यापैकी हे अतिशय प्रचलित कुळीत, त्याला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्रेन म्हणतात. तर त्याचं पीठ करायचं पण व्हिडिओ मी याच्यावर टाकलेलाच आहे, तर तो तुम्ही बघा आणि अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा. बघा, हे सगळे असे वळवून झालेत बारीक. दिसायला थोडं विचित्र दिसतं पण दिसणं महत्त्वाचं नाही, त्याच्यासोबत आपण काय खातो आहे आणि काय आपल्या पोटामध्ये शरीराला कंटेंट मिळणार आहे ते महत्त्वाचं. करायला पण थोडासा वेळखाऊ आहे, पण एकदा तुम्ही खाल्ले तर तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा करायचा प्रयत्न कराल. एक कढई घ्यायची, त्याच्यात 2-3 पळ्या तेल घालायचं आणि तेल छान असं थोडंसं तापू द्यायचं. आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये जे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी होतं, हिरवी मिरची, लाल मिरची, लसूण, जिरंचं वाटणाचं, ते पाणी याच्यामध्ये घालायचं. कारण ह्या पाण्याच्या ग्रेव्हीमध्येच आपल्याला हे मुटकुळे शिजवायचे आहे. तर पाणी आता गरम झालं आहे. पाणी टाकताना काळजी घ्यायची, साईडने थोडंसं टाकायचं, कारण तेल अंगावर उडू शकतं. अजून पाणी घ्यायचं. जर तुम्ही 1 वाटी पीठ घेतलेलं असेल तर कमीत कमी 4 ते 5 वाट्या पाणी घ्यायचं. ते बरोबर त्याच्यामध्ये सगळं शिजून जातं. अशा पद्धतीने पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं 2 मिनटं, जेणेकरून त्याला छान उकळी येते. आणि ह्या पाण्यातही थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण मुटकळ्यांमध्ये ऑलरेडी भरपूर मीठ घातलेलं असतं. तर या पाण्यात पण थोडं मीठ घालायचं आणि हे आता याच्यामध्ये असे गॅस फुल राहू द्यायचा. ही गोष्ट पण लक्षात ठेवा, म्हणजे ही मुटकुळे पटकन शिजून आणि तरंगून वरती येतात. तर जोपर्यंत हे सगळं टाकलेलं तरंगून वर येत नाही तोपर्यंत गॅस कमी करायचा नाही. तर या पद्धतीने सगळी मुटकुळे हळूहळू एक अशी सोडून द्यायची. आणि जोपर्यंत वरती तरंग येत नाही तोपर्यंत त्यांना हलवायचं नाही, कारण ते तुटू शकतात म्हणून. अशा पद्धतीने सगळे टाकले
आणि गॅस फुलच राहू द्यायचा. एक 2 ते 3 मिनटं लागतात त्याला. बघा छान अशी उकळी आली आणि ते सगळे मुटकुळे असे वरती तरंगून आले. आता त्याला एक उचट घेऊन फक्त थोडं असं साईडने हलवून घ्यायचं. जास्त असं आपण जसं भाजी हलवतो त्या पद्धतीने हलवायचं नाही, कारण हे ठिसूळ असतं हे पीठ, त्याच्यामुळे त्याचे तुकडे पडतात. तर ते असे छान लांबच्या लांब राहण्यासाठी हलवताना थोडीशी काळजी घ्यायची. अशा पद्धतीने हलवून घ्यायचे छान. आणि नंतर गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर झाकण घालून द्यायचं. गॅस मिडियम करायचा आणि त्याच्यावर छान असं मोठं झाकण घालून द्यायचं आणि एक 8 ते 9 मिनटं असं झाकण घालायचं. पुन्हा एक 8-9 मिनटानंतर परत बघायचं. पुन्हा थोडेसे हे बघायचं तर पाणी आटलं आहे आणि ती छान अशी फुगून अशी वरती आलेली आहे. साईडने रस्सा पण त्याचा हळूहळू घट्ट होत चालला आहे. तर या पद्धतीने छान अशी शिजली आहे. पुन्हा एक 6-7 मिनटं झाकण ठेवायचं. तुम्ही बघताय की शिजून अशी छान झालेली, त्याची ग्रेव्ही पण अशी थिक होते, कारण जसे ते मुटकुळे शिजतात त्याचं जे पीठ असतं ते त्या पाण्यामध्ये उतरतं आणि त्याच्याने ती एक वेगळी टेस्ट डेव्हलप होते आणि एक वेगळीच चव असते ह्या कुळीदाला. त्याच्यामुळे खायला अतिशय सुरेख लागतात. हे बघा, हे आता पूर्ण तयार झालं आहे. पाणी छान आटलं आहे. सगळी मुटकुळे अशी छान शिजून गेली आहेत, थोडीशी फुगली आहेत. जेवढी बारीक कराल तेवढी ती छान शिजतात आणि मस्त अशी फुगून जातात. त्याचं तुम्ही जर आता हे बघितलं ग्रेव्ही, तर ती एवढी अशी थिक झालेली. हे छान असं तयार. आणि बाजरीची भाकरी करायची याच्यासोबत, अप्रतिम चव लागते. बाजरीची भाकरी, कुळीदाचे मुटकुळे आणि त्याच्यासोबत थोडंसं खिचडी नक्की करून पहा आणि